नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील पुणे येथील चर्चेत केतन अग्रवाल हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी भारताच्या राष्ट्रपतींना ईमेल पाठवून न्यायाची मागणी केली. या पत्रात त्यांनी कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीप्रमाणे नव्हे तर एक दुःखी आणि उद्ध्वस्त वडिलांच्या भूमिकेतून आपल्या मुलासाठी न्यायाची याचना केली आहे. त्यांनी या जघन्य गुन्ह्याची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्याची यावी आणि दोषींना लवकरात लवकर फाशी किंवा कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी वैयक्तिक विनंती केली आहे. विशाल अग्रवाल यांनी पत्रात म्हटले की महामहिम, मी हे पत्र कोणत्याही उद्योगपती किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणून लिहत नाही, परंतु मी फक्त एक उद्ध्वस्त झालेला पिता आहे जो आपल्या दिवंगत मुलासाठी न्याय मागत आहे. त्यांनी सांगितलं की केतनच्या निर्गुण हत्येमुळे त्यांची आनंदी कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पुढे त्यांनी नमूद केले की नातवाच्या मृत्यूचा धक्का केतनच्या आजोबांना सहन झाला नाही आणि तेही हृदयविदारकच्या झटक्याने त्यांचाही मृत्यू झाला. अवघ्या 20 दिवसात कुटुंबातील 2 पिढ्या गमावल्याचं दुःख त्यांनी व्यक्त केले आणि न्यायाची मागणी देखील केली. पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिलं, महामहिम, या प्रकरणात केवळ सरकारी फाईल्स बनवून कार्यालयात धूळ खात पडू देऊ नका. या फाईल मागे सर्वोच्च गमावलेल्या एक उद्ध्वस्त कुटुंब आणि त्यांची शेवटची आशा फक्त देशाच्या न्याय व्यवस्थेवर आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होतं. थांबूया, तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.